बँक ऑफ इंडिया भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। बँक ऑफ इंडियामध्ये भरती निघाली आणि सरकारी नोकरी आहे आणि जागांचा जर आपण विचार केला तर 514 प्लस जागांसाठी ही भरती निघाली आहे। 20 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होत आहे। 5 जानेवारी 2026 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलींना फॉर्म भरता येणार आहे बँक ऑफ इंडिया या भरतीमध्ये। आणि आपलं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं, पगार सुद्धा आपल्याला 60,000च्या वर यामध्ये पगार भेटणार आहे। 40 ते 60,000च्या वर यामध्ये पगार भेटणार आहे आणि एंडिंगला जे विद्यार्थी मित्रांनो 1 लाखापर्यंत या ठिकाणी पगार या ठिकाणी वाढणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बँक ऑफ इंडियाची ही भरती या ठिकाणी चालू आहे। 5 जानेवारी 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर या भरतीची सर्व जाहिरात मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि या भरतीमध्ये आपलं निवड कशा प्रकारे होणार आहे, पेपर आहे की नाही आहे, त्याचबरोबर यामध्ये वयोमर्यादा काय आहे, त्याचबरोबर फी काय आहे, निवड प्रक्रिया काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बँक ऑफ इंडिया भरतीबद्दल सांगणार आहे आणि या भरतीची सर्व जाहिरात सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून बँक ऑफ इंडिया भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बा बँक ऑफ इंडियामध्ये ही भरती या ठिकाणी चालू आहे। 514 प्लस जागांसाठी ही भरती चालू आहे। तर यामध्ये जर आपण या ठिकाणी शैक्षणिक पात्रता जर आपण विचार केला तर यामध्ये तुम्हाला वयोमर्यादा सर्वात अगोदर सांगून देतो। यामध्ये जे वयोमर्यादा आहे कोणकोणत्या पदामध्ये 30 ते 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा, SC/ST ला 5 वर्ष सूट आहे, OBC कॅटेगरीला 3 वर्ष सूट आहे आणि कोणकोणत्या पदामध्ये 28 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा, SC/ST ला 5 वर्ष सूट आहे, OBC कॅटेगरीला 3 वर्ष सूट आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यामध्ये आपण फीचा जर आपण विचार केला, जनरल OBC WS कॅटेगरीचे असाल तर 850 रुपये फी ठेवण्यात आले आणि SC/ST PWD कॅटेगरीचे असाल तर 175 रुपये यामध्ये फी ठेवण्यात आले। नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत हे नोकरीचं ठिकाण आहे। तर पद मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। पहिलं जे पद आहे क्रेडिट ऑफिसरचं यामध्ये पद आहे, 36 यामध्ये जागा आणि 4 यामध्ये आपण शैक्षणिक पात्रता जर पाहिलं तर या तीनही पदामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक पात्रता आपलं ग्रॅज्युएशन झालं पाहिजे, कोणत्याही शाखेतून BA म्हणा, BCom झालं, BSc झालं, ठीक आहे। 60% गुणासह कोणत्याही शाखेतील आपलं या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालं असेल तर आपण फॉर्म भरू शकता आणि ST कॅटेगरीचे असाल, OBC कॅटेगरीचे असाल आणि PWD BD कॅटेगरीचे असाल तर आपल्याला 55% जर आपलं ग्रॅज्युएशन झालं असेल तरी आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एवढं काही यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे। त्यानंतर आपण यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो निवड प्रक्रिया जर पाहिलं तर या भरतीमध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे तर पेपरच्या बेसवर आपलं या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। तर बँक ऑफ इंडिया या भरतीमध्ये सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, पेपर असणार आहे। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 25 मार्कासाठी, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 25 मार्कासाठी, त्याचबरोबर गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 25 मार्कासाठी आणि त्याचबरोबर जे यामध्ये प्रोफेशनल नॉलेज रिलेव्हंट टू द पोस्टचे 75 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 120 मिनिटाचा टाइम आपल्याला भेटणार आहे, 150 मार्काचा हा पेपर या ठिकाणी असणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि पेपरच्या बेसवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे। त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो आपल्या या भरतीमध्ये इंटरव्ह्यू सुद्धा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण निवड प्रक्रिया आहे बँक ऑफ इंडिया या भरतीची आणि या भरतीची सर्व जाहिरात जे आपण टेलिग्राम ग्रुपवर टाकले आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, जॉईन करून घे, त्यावर आपण सर्व जाहिरात टाकलेली आहे। तरी सुद्धा मी तुम्हाला बँक ऑफ इंडिया या भरतीची सर्व जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। बघू शकता तुम्ही या ठिकाणी बँक ऑफ इंडिया या भरतीची जी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले आहे। 20 डिसेंबर पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झालेले आहे आणि त्याचबरोबर 5 जानेवारी 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। बघू शकता हे संपूर्ण जाहिरात आहे बँक ऑफ इंडिया या भरतीची संपूर्ण जाहिरात आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी, ठीक आहे। आणि यामध्ये जागा तुम्ही बघू शकता कॅटेगरी वाईज, SCच्या ज्या 76 जागा, STच्या 37 जागा, OBC कॅटेगरीच्या 137 जागा आहे, EWS कॅटेगरीच्या 50 जागा आहे, जनरल कॅटेगरीच्या 214 जागा या ठिकाणी आहे आणि टोटल ज्या जागा आहे 514 जागा या ठिकाणी यामध्ये आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही जे पगार आपल्याला भेटणार आहे तर बघू शकता पहिलं जे पद आहे मिडल मॅनेजमेंट ग्रेड स्केल 2 चा पद आहे। यामध्ये तुम्हाला पगार बघू शकता तुम्ही या ठिकाणी 64,800 ते 820 ते 67,160 पर्यंत किंवा 93,900 पर्यंत आपला पगार या ठिकाणी जाणार आहे। त्यानंतर मिडल मॅनेजमेंट ग्रेड स्केल 3 मध्ये जर पाहिलं तर 85,920 ते बघू शकता तुम्ही या ठिकाणी 99,320, त्याचबरोबर
1,05,280 एवढा पगार आपल्याला भेटणार आहे. त्याचबरोबर सिनियर मॅनेजमेंटमध्ये बघू शकता जो पगार जाणार आहे 1,20,940 पर्यंत जाणार आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी यामध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी दिलेला आहे. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता बघू शकता या ठिकाणी प्रत्येक पदामध्ये जी शैक्षणिक पात्रता दिली मी तुम्हाला शैक्षणिक पात्रता या ठिकाणी दाखवून देतो. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर यामध्ये हे 3 पद आणि 3 पदासाठी जे शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे तर बघू शकता 60% गुणासह कोणत्या शाखेतील पदवीधर पाहिजे. ST OBC PWBD असेल तर 55% जरी असेल आपल्याला ग्रॅज्युएशनमध्ये तर भरता येते आणि 3 वर्ष अनुभव असला पाहिजे. दुसऱ्या पदासाठी बघू शकता शैक्षणिक पात्रता काय आहे आणि तिसऱ्या पदासाठी काय काय शैक्षणिक पात्रता बघू शकता. 60% गुणासह कोणत्या शाखेतील पदवीधर आपण यामध्ये पाहिजे तरच आपल्याला या पदामध्ये फॉर्म भरता येणार आहे. एवढं काही शैक्षणिक पात्रता या पदामध्ये आहे. त्यानंतर वयोमर्यादा तुम्ही या ठिकाणी बघू शकता जे वयोमर्यादा या भरतीमध्ये ठेवण्यात आले तर ठीक आहे. त्यानंतर बघू शकता SC/ST ला 5 वर्ष सूट आहे, OBC कॅटेगरीला 3 वर्ष सूट यामध्ये तुम्हाला भेटणार आहे. त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आपलं यामध्ये निवड कशा प्रकारे होणार आहे तर आपलं सिलेक्शन यामध्ये कशा प्रकारे होणार आहे बँक ऑफ इंडिया या भरतीमध्ये. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो हे संपूर्ण जाहिरात आहे बँक ऑफ इंडिया या भरतीची. ठीक आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. आता यामध्ये सिलेक्शन प्रोसेसर जर पाहिलं तर आपलं यामध्ये काय असणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये आपला पेपर घेतला जाणार आहे. पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे जे की 25 मार्कासाठी असणार आहे. रिझनिंग बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 25 मार्कासाठी ते असणार आहे. त्याचबरोबर जे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे म्हणजे गणिताचे या ठिकाणी 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार 25 मार्कासाठी ते असणार आहे. आणि प्रोफेशनल नॉलेज रिलिव्हंट टू द पोस्टचे जे 75 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 75 मार्कासाठीच ते असणार आहे. तर टोटल जे विद्यार्थी मित्रांनो 150 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि पेपरसाठी जो आपल्याला टाईम भेटणार आहे 120 मिनिटाचा टाईम आपल्याला पेपरसाठी भेटणार आहे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर 120 मिनिटामध्ये आपल्याला या ठिकाणी पेपर सोडायचा आहे आणि 150 मार्कासाठी हा पेपर या ठिकाणी राहणार आहे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपलं या पेपरच्या बेसवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे बँक ऑफ इंडिया या भरतीमध्ये. ठीक आहे, 514 जागांसाठी ही टोटल भरती चालू आहे. तर अशा प्रकारे आपल्या या भरतीमध्ये काय असणार आहे पेपर असणार आहे. पेपर झाल्यानंतर आपलं काय यामध्ये काय असणार आहे इंटरव्ह्यू सुद्धा आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये बघू शकतो तुम्ही या ठिकाणी. तर इंटरव्ह्यू यामध्ये असणार आहे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर बघू शकता तुम्ही. आणि त्याच्या बेसिसवरच जे विद्यार्थी मिळून आपल्या या ठिकाणी यामध्ये सिलेक्शन होणार आहे बँक ऑफ इंडिया भरतीमध्ये बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर पेपरच्या बेसवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे. पेपर यामध्ये सर्वात अगोदर घेतला जाणार आहे त्याचबरोबर इंटरव्ह्यू सुद्धा असणार आहे. अशा प्रकारे संपूर्ण निवड प्रक्रिया या भरतीची आहे. तर हे जर तुम्हाला सर्व जाहिरात पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम ग्रुप आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे तर जॉईन करून घ्या कारण की त्यावर आपण हे सर्व जाहिरात टाकलेली आहे. सर्व काही जाहिरात आहे ही इंग्रजीमध्ये आहे लक्षात ठेवा. आणि येणार नवनवीन भरतीची जाहिरात आपण टेलिग्राम ग्रुपवर टाकून देत असतो व्हिडिओ. तुम्ही या ठिकाणी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे टेलिग्राम ग्रुपची जॉईन करून घ्या. ठीक आहे.